सोडवणार आणि अभ्यास करणारा गरीब मुलगा मात्र गरीब असणार। उत्तर द्या सरकार, उत्तर द्या सरकार। देशभर पुकारला जातो या घाणेरड्या शिक्षण व्यवस्थेविरोधात एल्गार। गेले कित्येक दिवस या नीट पेपरचा घोटाळा चालू आहे आणि याच्यामध्ये 22 लाख विद्यार्थी यांनी पेपर दिला होता, पण सरकारने पुन्हा ते परीक्षा रद्द केलेली आहे। आता हे जे नीटचे पेपर जे आहे हे फोडणारे हे सर्व शिक्षक आहेत, माटेगावकर आहेत, कुलकर्णी आहेत आणि हे जे आहेत ह्या पेपर फोडून हे जे मोठे व्यावसायिक आहेत, मोठे डॉक्टर्स आहेत, यांच्याच मुलाला ते पेपर देत आहेत आणि ही लोक ते विकत घेत आहे। मग एखादा सामान्य माणूस जो आहे तो बिचारा अभ्यास करणार आणि हे काही जे डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत हे जे पैशाच्या जोरावरती पेपर घेणार, आपल्या मुलाला पास करणार। मग त्याला पडणार 100 मार्क आणि याला बिचारा पडणार कमी मार्क। म्हणजे एखादं मेहनत करून पण त्याला ते मार्क म्हणजे त्या परीक्षा जी आहे ती पेपर फुटं असेल, मग याच्यावरती अन्यायच आहे ना ऑलरेडी। पण अशा प्रकारे हे चुकीच्या पद्धतीने यांनी जे शिक्षणची व्यवस्था चालू आहे आणि जे धर्मेंद्र प्रधान जे आहेत ते शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, ते लक्ष देत नाही। आणि एखादा जे मंत्री जे आहेत, शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी आपलं नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे ना। नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण की ही जी व्यवस्था जी आहे ना, म्हणजे राजा का बेटा राजा बनेगा, सामान्य माणूस राजा होऊ शकत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि ह्या चुकीच्या व्यवस्थेला माझा विरोध आहे आणि ह्या अनुषंगानेच आज आम्ही या ठिकाणी माननीय जे मंत्री जे आहेत, शिक्षण मंत्री केंद्रीय, त्यांचा राजीनामा मागत आहे। कारण की ही जी व्यवस्था जी आहे ही ढासळत चाललेली आहे आणि समाज दृष्टिकोनातून हे योग्य नाही आहे। यासाठी आम्ही साक्षर म्हणून राबवलेली आहे।